नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा मंथली एक्सपायरीचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. बघा लास्टचे 4 ते 5 ट्रेडिंग सेशन जर बघितलं तर मार्केटमध्ये काहीशी पॉझिटिव्ह न्यूज बघायला मिळाली. मार्केटमध्ये एक बुलिश मोमेंटम बघायला मिळाला आणि ॲनालिसिस व्हिडिओ करताना आपण ते बघितलं देखील होतं की मार्केटमध्ये हा एक पुलबॅक बघायला मिळू शकतो. त्याच्यानंतर जर बघितलं तर मार्केटनी ट्रेंड लाईन ब्रेक केली, एक निगेटिव्ह मोमेंटम आणि एक्सपायरीचं ट्रेडिंगचं सेशन जर बघितलं तर मार्केटमध्ये एक मोठा गॅप डाऊन, एक छोटा पुलबॅक आणि त्याच्यानंतर परत निगेटिव्ह मोमेंटम. म्हणजे जे मार्केटमध्ये जो सिनेरिओ चालू आहे निगेटिव्ह साईडचा, सेलिंग साईडचा, तो आपल्याला प्राइस ॲक्शनवरती पुलबॅक नंतर डाऊन साईडला येताना दिसतोय. ओके, आता ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केट एका सपोर्ट लेवलच्या आसपास येताना दिसतंय आणि आलेलं देखील आहे. ते आपण त्याचं डिस्कशन करणारच आहोत पुढे. ओके, आणि चार्ट जर बघितला आपण तर चार्टमध्ये देखील काहीसं सपोर्ट आपल्याला बघायला मिळतोय. मग ओव्हरऑल मोठ्या टाईम फ्रेमवरती आपल्याला काही प्राइस ॲक्शन बघायला मिळते निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्समध्ये. या 3 इंडेक्सचं डिटेलमध्ये डिस्कशन करूया आणि छोट्या टाईम फ्रेमवरती काही लेवल बनतं ते इंट्राडेसाठी, त्याचं देखील डिटेलमध्ये डिस्कशन करूया. त्यामुळे व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण की खूप सारे लोक आहेत जे रेग्युलर व्हिडिओ बघतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आणि लाईक करायला विसरू नका. या व्हिडिओचं जे लाईकचं गोल आहे 1500 लाईक आणि 300 कमेंट. आय होप जे आपली MG फॅमिली आहे ते कंप्लीट करतील. ओके, तर आता ओव्हरऑल जर बघितलं तर निफ्टीने 22,000च्या आसपास मोमेंटम दाखवलं आहे. 22,000ची लेवल अजून ब्रेक केलेली नाही. आणि बँक निफ्टी जर बघितलं तर बँक निफ्टीमध्ये जवळजवळ 2,000 पॉईंटची मोमेंटम निगेटिव्ह साईडला बघायला मिळाली. ओके, तर ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटमध्ये एक सेलिंग प्रेशर बघायला मिळालेला आहे. ओके, तर तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. इकडे जर बघितलं तर निफ्टी 5 मिनिटाचा चार्ट ओपन केला तो आपण एक मोठ्या टाइम फ्रेमवरती काय व्ह्यू बघायला मिळते ते समजून घेऊया. 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जर आपण गेलो निफ्टीच्या, ओके, डेली टाइम फ्रेमवरती जाऊया. तर बघा 2 दिवसापूर्वी आपण ही लेवल मार्क केली होती. या लेवलवरती आपण बघत होतो की मल्टिपल टाइम सपोर्ट आहे. ही लेवल तुमच्या लक्षात असेल तर मला कमेंट करून सांगा. ओके, ही लेवल आपण 2 दिवसापूर्वी पण मार्क केली होती की इकडे कन्सोलिडेशन लेवल आहे. मार्केटनी या लेवलवरनं एक बुलिश मोमेंटम दिला होता. ही लेवल कशाची होती? इलेक्शन रिझल्टची लेवल होती. ज्यावेळेस मार्केटमध्ये एक नेगेटिव्ह मोमेंटम नंतर एक सडनली बुलिश मोमेंटम बघायला मिळाला होता. सेकंड जर बघितलं तर जेव्हा इंडिया आणि पाकचं इकडे वॉर सिच्युएशन होती त्यावेळेस मार्केटनी या लेवलनं एक बुलिश मोमेंटम दाखवला होता आणि या लेवलवरती आल्यावरती आपल्याला एक डबल टॉप इकडे बघायला मिळाला. परंतु इकडे काय आहे की जेव्हा इकडनं मार्केटमध्ये मोमेंटम आलाय तेव्हा मार्केटनी ऑल टाईम हाय लावलेला आहे. काय लावलंय? ऑल टाईम हाय. त्याच्यानंतर परत पुलबॅक घेऊन मार्केटने परत त्याच लेवलवरून म्हणजे जिकडनं एक डिमांड झोन आला होता त्या लेवलनं परत जाऊन काय लावलंय? एक ऑल टाईम हाय लावलाय आणि मार्केट परत आता कुठल्या या डिमांड झोनवरती येते. ओके, म्हणजे जर ओव्हरऑल चार्ट आपण मोठ्या टाइम फ्रेमवरती जर बघितला तर मार्केटमध्ये एक हेल्दी करेक्शन आपल्याला बघायला मिळालेलं आहे. टॉप पासून जर बघितलं तर 26,500 आणि आता जर निफ्टी बघितलं तर 22,500च्या आसपास आहे. म्हणजे टॉप पासून निफ्टीमध्ये जवळजवळ 4,000चं करेक्शन आपल्याला रिसेंटली बघायला मिळालेलं आहे. आणि 4,000चं करेक्शन हे बऱ्यापैकी एक मोठा निगेटिव्ह सेशन आपल्याला बघायला मिळते. ओके, तर हे झालं ओव्हरऑल चार्ट आपल्याला निफ्टीचा डेली टाइम फ्रेमवरती काय बघायला मिळते. मग आता जर बघितलं तर आपण हे देखील पाहिलं होतं की हा एक टेक्निकल सपोर्ट आपल्याला बघायला मिळतोय 21,750. तर आपण 21,700च्या आसपास इकडे मार्क केला होता. ओके, 21,700 आणि ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केट निगेटिव्ह होते. मार्केटमध्ये पुलबॅक घेऊन एक निगेटिव्ह सेनरवरून आजची जी क्लोजिंग आहे ती देखील डे लोला आहे. 5 मिनिटात टाइम फ्रेमवरती गेलो आपण बघूयाच. ओके, आजची जी क्लोजिंग आहे ती देखील डे लोला आहे. मार्केटमध्ये जर बघितलं तर आज देखील एक आसपास 500 पॉईंटचा निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळाला आहे. आणि इंडिया विक्स जर बघितलं तर इंडिया विक्स देखील हायर साईडला गेलेला आहे.
साधारण जर बघितलं इंडिया विक्सची जर व्हॅल्यू बघितली आपण तर साधारण 28-29च्या आसपास इंडिया विक्स गेलेला दिसतोय. म्हणजे काय मार्केटमध्ये व्हॉलटाईल मोमेंटम मोठा आहे. जी रेंज आहे मार्केटची एका दिवसाची रेंज जर लास्टचे तुम्ही जर काही ट्रेडिंग सेशन फॉलो केले असतील तर आपल्याला 300, 350, 400 अशा पद्धतीची मोठी रेंज बघायला मिळते. ओके, आणि इंडिया विक्स हाय असल्यामुळे व्हॉलटाईल मोमेंटम आपल्याला मोठा बघायला मिळते. ओके, त्याच्यामुळे थोड्याशा रेंज आहेत मार्केटच्या निफ्टीच्या त्या थोड्याशा मोठ्या बघायला मिळतात ते. ओके, आता टेक्निकली जर बघितलं तर टेक्निकली या लेवलवरनं एक बुलिश मोमेंटम आला होता. हे आत्ताच आपण बघितलं, सेकंड ही लेवल होती. आता मार्केट या लेवलवरती आलंय का, म्हणजे जी 21,700ची जी लेवल आहे त्या लेवलवरती मार्केट आले का, तर अजून आलेलं आपल्याला बघायला मिळत नाही इकडे मार्केट मोठ्या टाइम फ्रेमवरती. आणि आत्ता जर बघितलं तर 22,300च्या आसपास आहे, 21,700 म्हणजे एक साधारण जर बघितलं तर 600 पॉईंटचा एक आपल्याला इकडे गॅप पेंडिंग बघायला मिळते. ओके, म्हणजे मार्केट काय आहे की या लेवलवरती सपोर्ट आहे, या लेवल सपोर्ट आहे, तर या लेवलवरती सपोर्ट मार्केट घेताना दिसू शकतं. याची पॉसिबिलिटी वाढते कारण की एकदम वन डायरेक्शनमध्ये मार्केटमध्ये मुवमेंटम आलाय आणि हा एक न्यूज बेस्ड मुवमेंटम आहे. ओके, न्यूज बेस्ड मुवमेंटम आहे, त्याला ग्लोबल सिनेरिओ देखील थोडासा निगेटिव्ह होता. त्याच्यामुळे ग्लोबल न्यूज निगेटिव्ह असल्यामुळे ओव्हरऑल काय एक मार्केटमध्ये आपल्याला एक पॅनिक सिच्युएशन बघायला मिळालेलं आहे. आता बघा, न्यूज बदलायला वेळ लागतो, परंतु जर न्यूज जर काहीशी पॉझिटिव्ह झाली तर मार्केट आपल्याला जशा पद्धतीने इकडे डाऊन साईडला जाताना दिसतंय. मार्केट जर या लेवलचा सपोर्ट घेऊन जर काहीशी जे ग्लोबल सिनेरिओ तो जर थोडासा थंड पडला किंवा तिकडे जर काही पॉझिटिव्ह न्यूज बघायला मिळाल्या तर मार्केटमध्ये बुलिश साईडला जाताना मुवमेंटम बघा फास्ट होता. ओके, इकडे पण मार्केटमध्ये आफ्टर इलेक्शन रिझल्ट मुवमेंटम फास्ट आला. इकडे इंडो पाक वॉर संपल्यानंतर मुवमेंटम फास्ट आला. आता जर या लेवलच्या आसपास येऊन जर काही पॉझिटिव्ह घडामोडी झाल्या तर जो मुवमेंटम येईल तो थोडासा आपल्याला फास्ट बघायला मिळू शकतो. आणि एकदा हाय लावलाय हा इकडे डबल टॉप, जर हा जर मुवमेंटम सस्टेन झाला आणि पॉझिटिव्ह मुवमेंटम झाला तर मार्केट आपल्याला एक नवीन ऑल टाइम हाय लावताना देखील दिसू शकतं. ओके, परंतु त्याच्यासाठी बघा की मार्केटमध्ये आता नेगेटिव्ह सिनेरिओ आहे, 600 पॉईंटचा एक स्पेस इकडे आपल्याला बघायला मिळत आहे. ओके, तर हा एक ओव्हरऑल व्ह्यू आपल्याला 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती बघायला मिळतोय. ओके, आता तुमच्यासमोर सगळी प्राइस ॲक्शन आपण बघितलेली आहे. ओके, मोठ्या टाइम फ्रेमवरती कशा पद्धतीने आपण ॲनालिसिस केले, आता 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपण कशा पद्धतीने जे रोजचं जे ॲनालिसिस व्हिडिओ असतो तिकडे कशा पद्धतीने ॲनालिसिस करत असतो, रिस्क टू रिवॉर्ड कुठे योग्य आहे कुठं अयोग्य आहे हे आपल्याला टेक्निकल ॲनालिसिसमधून बघायला मिळतं. त्याचसोबत कुठले चार्ट पॅटर्न बनतात ते काय सेटअप बनतात ते हे देखील आपल्याला टेक्निकलमध्ये बघायला मिळत असतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या प्राइस ॲक्शनच्या रिलेटेड आहे. ओके, आणि बघा प्राइस ॲक्शन जर बघितलं तर आपल्याला मार्केटमध्ये ज्यावेळेस मार्केट ओपन होतं त्यावेळेस काहीशी आपल्याला मोमेंटम मार्केटमध्ये जी बघायला मिळते, मग तिकडे ते डबल टॉप आहे का डबल बॉटम आहे का किंवा कुठला चॅनल तयार झाला आहे किंवा कुठला बेरिश किंवा बुलिश फ्लॅग इम्पोर्ट झाला आहे, इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर झाला आहे का. ओके, अशा पद्धतीचे वेगवेगळे पॅटर्न आपल्याला बघायला मिळत असतात. आता हे पॅटर्न कसे तयार होतात, ह्या पॅटर्नवरती रिस्क टू रिवॉर्ड रेशो कसा बसतोय, परत ह्या पॅटर्नवरती कुठली कॅन्डल ब्रेक होतीये, ओके, कशा पद्धतीने पॅटर्न झाल्यावरती त्याचा मोमेंटम आपल्याला किती बघायला मिळू शकतो, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या प्राइस ॲक्शन रिलेटेड आहे. आणि तुम्ही जर प्राइस ॲक्शन येत नसेल तुम्हाला किंवा तुम्ही मार्केटमध्ये बिगिनर असाल तर थोडंसं समजून घ्या की मार्केट हे खूप रिस्की आहे आणि अवघड आहे. त्यामुळे नवीन असाल, बिगिनर असाल, प्राइस ॲक्शन माहिती नसेल किंवा थोडासा एक्सपिरियन्स देखील झाला असेल, मार्केटची नवीन ओळख झाली असेल तर प्राइस ॲक्शन जितकं तुम्ही प्रॅक्टिस करसान किंवा प्राइस ॲक्शन जितकं शिकण्याकडे फोकस करसान तितकं तुम्हाला मार्केट थोडंसं समजायला, जे मार्केटचे जे म्हणू शकतो ना आपण की मार्केटची जी चाल आहे ती आपल्याला समजायला थोडंसं सोपे जाऊ शकते. ओके, आणि बघा एक झालं प्राइस ॲक्शन आणि एक झालं रिस्क मॅनेजमेंट. आता प्राइस ॲक्शन बऱ्यापैकी तुम्हाला समजतं, आपण असं गृहीत धरूया, परंतु रिस्क मॅनेजमेंट माहिती नसेल किंवा ट्रेड मॅनेजमेंट माहिती नसेल किंवा ह्युमन सायकोलॉजी, मार्केट सायकोलॉजी ह्या गोष्टी माहीत नसेल तर फक्त प्राइस ॲक्शन शिकून देखील आपल्याला काही समजणार नाही. प्राइस ॲक्शन शिकला ते तुम्ही व्यवस्थित,
ओके. परंतु त्याचबरोबर आपलं ट्रेड मॅनेजमेंट कसं झालं पाहिजे, ह्या गोष्टी देखील यायला पाहिजे. ओके. आणि त्याचसोबत स्ट्राईक प्राईस सिलेक्शन. आता रेग्युलर जेव्हा एक्सपायरी नसते त्यावेळेस मार्केटमध्ये थोडंसं अप डाऊन झालं स्ट्राईक प्राईस सिलेक्शनमध्ये काही गोष्टी ॲडजस्ट होऊ शकतात. परंतु एक्सपायरी दिवशी कुठली स्ट्राईक प्राईस पाहिजे, कुठल्या स्ट्राईक प्राईसमध्ये मार्केटने मोमेंटम दिल्यानंतर त्याच्यामध्ये प्रीमियममध्ये किती मोमेंटम होतं, ह्या गोष्टी देखील तुम्हाला माहिती पाहिजे. आणि ह्या संपूर्ण ज्या गोष्टी आहेत सुटसुटीत पद्धतीने व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये आपण आपल्या प्रायझॅक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये शिकवलेल्या आहेत. जर तुम्ही शिकण्यासाठी इंटरेस्टेड असाल, ओके, जर तुम्ही शिकण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर त्याची जी लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे. ओके. आणि टेलिग्रामला जर जॉईन केलं नसेल तर टेलिग्रामला देखील जॉईन करू शकता. ओके. आता बघा, काही लोक स्वतःच्या मनाने अभ्यास करतात, काही लोक खूप सारे चार्ट रीडिंग करत असतात आणि काही लोक खूप वेळ देतात. आता वेळ देणं चांगलं का वाईट? चांगलं आहे. वेळ तुम्ही देताय, चार्ट रीडिंगची प्रॅक्टिस करताय आणि भरपूर चार्ट वाचताय. परंतु कसं चार्ट वाचायला पाहिजे, कशा पद्धतीने डिमांड सप्लाय झोनवरनं काही चार्ट पॅटर्न कसा बनतोय, ह्या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला नॉलेज असेल तर तो अभ्यास करायला तुम्हाला मजा येईल. येण्या अगोदर अभ्यास करण्याचा प्रयत्न करत जावा. आणि कुठल्याही सेक्टरमध्ये मी सांगत असतो की त्याच्यामध्ये जर तुम्हाला नॉलेज नसेल तर त्या सेक्टरमध्ये तुम्हाला काम करायला खूप अडथळे येणार आहेत. ओके. आज जर बघितलं तर सुट्टी आहे मार्केटला आणि मार्केट जर बघितलं तर बुधवारी ओपन होते. तर बुधवारी कुठली एक्सपायरी आहे का आपण चेक करूया. तर बुधवारी कुठली एक्सपायरी नाही आहे. एक्सपायरी आहे ती गुरुवारी आहे. ओके, सेन्सेक्सची. तर बुधवारच्या काय लेवल बनतं ते ओव्हरऑल आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर टाईम फ्रेम जर बघितलं तर आता आपण 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती जाऊया. निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट तुमच्यासमोर ओपन आहे. इकडे जर बघितलं तर आपण आता बघितलं की 21,700ची जी लेवल आहे त्या लेवलवरती आपले एक सपोर्ट बघायला मिळते. ओके. थोडी लेवल आपण ऍडजस्ट करूया. 21,800. आज जर बघितलं तर मार्केटची जी क्लोजिंग आहे ती इंट्राडे लोच्या आसपास आहे आणि इकडे जर बघितलं तर 22,300च्या आसपास आपल्याला सपोर्ट बघायला मिळतोय. आजचा इंट्राडे लो जर बघितलं तर 22,287. 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जाऊन जर इकडे बघितलं तर रिसेंटली काही सपोर्ट बघायला मिळाले होते की इकडे, तर मल्टिपल सपोर्ट इकडे आपल्याला बघायला मिळत आहेत. या लेवलवरती एक सपोर्ट होता. त्याच्यानंतर जर बघितलं तर या लेवलवरती एक सपोर्ट आहे जिकडनं एक मोठा ब्रेकआउट बघायला मिळाला होता. त्यानंतर जर बघितलं तर या लेवलवरती एक सपोर्ट आहे 22,000च्या आसपास. ओके. तर हे काही सपोर्ट लेवल आपल्याला बघायला मिळत आहे. तर ही लेवल आपण रिमूव्ह करूया. या लेवल आपल्याला बघायला मिळते सपोर्ट. आता स्विंग जर बघितलं तर स्विंग या लेवलवरती आहे आणि ही एक रेंज आपल्याला बघायला मिळते. ओके. लास्ट टाइम जर बघितलं तर या लेवलवरती सपोर्ट घेऊन मार्केटने बुलिश मोमेंटम दाखवला होता. आता जर बघितलं तर ती लेवल काय, टप्पा खाल्ला, पुलबॅक दाखवला आणि त्याच्यानंतर मार्केटने नेगेटिव्ह मोमेंटम दाखवला. ओके. आणि जो लो लावलाय तो 22,331च्या आसपास आहे. म्हणजे जर इंट्राडे लो बघितला तर 22,287चा जो आपल्याला नो ट्रेडिंग झोनचा सपोर्ट लेवल बघायला मिळते. रेजिस्टन्स कुठे आहे? 22,465च्या आसपास. म्हणजे जो हा सपोर्ट होता बघा, इकडे सपोर्ट घ्यायचा प्रयत्न केला, खाली गेला, पुलबॅक घेऊन परत तिकडनं नेगेटिव्ह मोमेंटम झाला. ओके. म्हणजे इकडे जर बघितलं तर 22,465 वरती आपल्याला सपोर्ट बघायला मिळते. 22,287, 22,465 ही जी रेंज आहे आपल्याला नो ट्रेडिंग झोनची रेंज बघायला मिळते. आता ट्रेंड जर बघितला आपण तर ट्रेंड निगेटिव्ह बघायला मिळते. हा एक हेल्दी पुलबॅक आणि त्याच्यानंतर ट्रेंड निगेटिव्ह. आता थोडंसं जर इकडे आपण बघितलं तिकडं अशा पद्धतीने एक ट्रेंड लाईन बघायला मिळते. इकडे जर बघितलं आपण तर अशा पद्धतीने. ओके. बघा, इकडनं रेजिस्टन्स घेतला, खाली आला, परत पुलबॅक घेऊन या लेवलवरती रेजिस्टन्स घेतला, खाली आला, परत यायला होती, छोटा पुलबॅक घेऊन परत यायला होती, परत निगेटिव्ह झाली, इकडे पुलबॅक. म्हणजे जी ही रेंज जर बघितली खालनं वरती जाण्याची, याची जर बघितली रेंज तर थोडी थोडी छोटी छोटी होत चालली आहे. ओके. आणि इकडनं एक ट्रेंड लाईन आपल्याला बघायला मिळत आहे. मल्टिपल टाइमला रेजिस्टन्स घेतलाय. मार्केटनी जर 22,287 जो की आजचा इंट्राडे लो आहे, ओके, हा लो जर सस्टेन केला म्हणजे या लेवलला ब्रेक न करता मार्केट जर या लेवलवरती थोडंसं कन्सोलिडेशन करून किंवा थोडंसं राउंडिंग बॉटम तयार करून, ओके, थोडंसं चार्ट मोठा करतो तुम्हाला बघायला सोपं जाईल.
आता ही लेवल तर तुम्ही बघितलीच आहे जिकडे. आता इकडे जर बघितलं तर थोडंसं मार्केटमध्ये काहीसा राउंडिंग बॉटम तयार करून जर हा रेजिस्टन्स ब्रेक होत असेल आणि त्याचसोबत जर इकडे बघाल तर ट्रेंड लाईन देखील ब्रेक होते. म्हणजे काय होतं की बुलिश साईडला जाताना आपल्याला एक रेजिस्टन्स पण ब्रेक होताना दिसतोय, त्याच्यासोबत ट्रेंड लाईन ब्रेक होताना दिसते. या जर दोन लेवल ब्रेक होत असतील म्हणजे 22,465ची, तर काय जे स्विंग आहेत बुलिश साईडला ते आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळू शकतं. फर्स्ट स्विंग जर बघितलं तर या लेवलवरती आहे, सेकंड स्विंग जर बघितलं तर या लेवलवरती आहे आणि थर्ड स्विंग जर बघितला तर ही एक लेवल इकडे आपल्याला बघायला मिळते. ओके, म्हणजे बुलिश साईडच्या जर लेवल बघितल्या आपण, त्याच्या आधी प्राइस ॲक्शन काय बनते ते समजून घ्या. एक नेगेटिव्ह मोमेंटम सपोर्ट आणि इकडे बघायला मिळते का आपल्याला की 22,300 22,000 ह्या ज्या लेवल आहेत ह्या काहीशा सपोर्ट लेवलवरती आपल्याला निफ्टी बघायला मिळते. आणि त्या सपोर्ट लेवलवरनं जर मार्केटने काहीशी बुलिश प्राइस ॲक्शन दाखवली, 22,465चा जो रेजिस्टन्स बनलाय नो ट्रेडिंग झोनचा, ओके, हा जर ब्रेक होतोय तर काहीसा बुलिश मोमेंटम देखील बघायला मिळू शकतो. मग आता याचे रेजिस्टन्स लेवल काय आहे, तर या लेवलवरती एक स्विंग हाय होता, साधारण जर बघितलं तर 22,600ची राऊंड लेवल आहे फर्स्ट लेवलवरती. सेकंड जर बघितलं तर आजचा इंट्राडे हाय बनतोय. काय इंट्राडे हाय 22,680 आणि थर्ड लेवल जर बघितली तर 22,760 वरती आपल्याला या 3 बुलिश लेवल बघायला मिळत आहे. आता ओव्हरऑल ट्रेंड जर इकडे लेवल तर आपण बुलिश बघितल्या, ओव्हरऑल ट्रेंड जर बघितला तर ओव्हरऑल ट्रेंड नेगेटिव्ह आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हेल्दी पुलबॅक बघायला मिळाला. 3 दिवसाचे ट्रेडिंग सेशन जर बघितलं तर बुलिश होते आणि त्याच्यानंतर जेव्हा ट्रेंड लाईन ब्रेक झाली तर 3 दिवसाचे ट्रेडिंग सेशन जर बघितले तर नेगेटिव्ह आपल्याला बघायला मिळत आहे. म्हणजे जो ओव्हरऑल ट्रेंड आहे तो नेगेटिव्ह आहे आणि ट्रेंडच्या अगेन्स्ट ज्यावेळेस मार्केट काहीशी प्राइस ॲक्शन करत असेल किंवा काहीसे रेजिस्टन्स ब्रेक होत असेल तर बुलिश साईडला मोमेंटम जाताना रिस्क फॅक्टर म्हणजे बुलिश साईडला आता आपण विचार करतोय ट्रेंड नेगेटिव्ह आहे त्यामुळे ट्रेंड बेंड कधी होते बुलिश साईडला जाताना, तर बुलिश साईडला जर लेवल ब्रेक होत असतील तर रिस्क फॅक्टर काय होतं वाढतोय आणि बुलिश साईडला जाताना मार्केटमध्ये काय होतं की एक स्ट्रेंथ आपल्याला तितकीशी बघायला मिळत नाहीये. ओके, आता जर बघितलं तर मार्केटचा ट्रेंड हा निगेटिव्ह आहे आणि ट्रेंडच्या अगेन्स्ट जाताना मार्केटमध्ये स्ट्रेंथ थोडीशी कमी असते, ट्रेंडच्या अगेन्स्ट जाताना स्ट्रेंथ कमी असते, त्यामुळे थोडासा रिस्क फॅक्टर हाय वाढतो. त्यामुळे रिस्क मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचे आहे. त्या गोष्टी शिकण्याकडे नक्की ट्राय करा. मग पहिली लेवल आहे 22,600, सेकंड लेवल आहे 22,600, थर्ड लेवल आहे 22,760. तर या काही लेवल आपल्याला बघायला मिळत आहेत. ओके, आय होप तुम्हाला बुलिश साईडला जी प्राइस ॲक्शन बनते किंवा बुलिश साईडला ज्या लेवल बनतात ते त्यात तुम्हाला टेक्निकल लेवल व्यवस्थित पद्धतीने समजल्या असणार आहे. बाबांनो, खूप जीव तोडून खूप समजूतदारपणाने सांगत असतो, खरोखर शिकण्याकडे लक्ष द्या. दुसऱ्यांच्या भरोशावर जर मार्केटमध्ये काम करायचा विचार करत असाल तर आत्ता याला लॉक लावा आणि बंद करून टाका. आणि ज्या पद्धतीने मी तुम्हाला एकदम असं सुटसुटीत पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करतोय, आता असं नाही की सगळ्यांना समजा म्हणून, पण ज्याला समजतंय अभ्यासाकडे लक्ष द्या. ज्याला नवीन आहे खूप, ज्याला काही गोष्टी माहीत नाहीये, एकदमच नवीन असाल तर थोड्याशा शिकण्यासाठी गोष्टी अवघड जाऊ शकतात, बोरिंग वाटू शकतं. कारण की हे काही एंटरटेनमेंट नाहीये, हे बोरिंग वाटू शकतं बिकॉज हे टेक्निकल आहे. ओके, त्यामुळे थोडासा वेळ द्या, थोड्याशा गोष्टी समजून घ्या आणि काय होतं की फर्स्ट लेक्चर, सेकंड लेक्चर, थर्ड लेक्चर थोडं समजायला लागल्या गोष्टी, थोडे व्ह्यू जर क्लिअर झाले ना तर मग त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाढतो, शिकण्यामध्ये इंटरेस्ट वाढतो. मग तुम्ही 8-8, 10-10 तास म्हणलं तरी अभ्यास करत बसता, इतकं शिकण्यामध्ये इंटरेस्ट येतो. ओके, सो थोडंसं वेळ द्या शिकण्याकडे आणि घाई गडबड करू नका. ओके, तर डाऊन साईडला काय लेवल आहे 22,287 जो की आजचा इंट्राडे लो आहे. थोडंसं सावकाश आणि समजून का सांगत असतो, कारण खूप लोक नवीन असतात, फास्ट सांगितलं तर त्यांना समजणार नाही. त्यामुळे तुम्हाला जर बोर वाटत असेल तर थोडंसं फास्ट फॉरवर्ड करून देखील पाहू शकता, तुमच्याकडे ऑप्शन दिलेले आहेत युट्यूबने. ओके, डाऊन साईडला जर बघितलं तर काय आहे डाऊन साईडला, की डाऊन साईडला मार्केट निगेटिव्ह आहे. मार्केट बघायला मिळते की 15 ते 20 दिवस झाले मार्केटमध्ये निगेटिव्ह ट्रेंड बघायला मिळतोय. ग्लोबल सिनेरिओ आहे ते देखील निगेटिव्ह आहे. आजचा इंट्राडे लो बघितलं तर जवळजवळ डे लोला क्लोजिंगच आहे. ओके, आता इकडे जर बघितलं तर 500 पॉईंटचा मोमेंटम निफ्टीमध्ये आज झालेला आहे.
ओके. आणि त्याच्यानंतर जर डायरेक्ट लेवल ब्रेक होत असेल निगेटिव्ह साईडला, तर रिस्क टू रिवॉर्ड रेशो इकडे जर बघितलं तर एक पुलबॅक इथे आलाय, परंतु या लेवलच्या नंतर पुलबॅक बघायला मिळत नाही. रिस्क टू रिवॉर्ड रेशो सेलिंगच्या साईडला इतका चांगला दिसत नाही. आता इकडे जर पुलबॅक घेतला मार्केटने, इकडे काहीशी पुलबॅक करून जर खाली आला आणि या लेवलवरती छोटासा टप्पा खाऊन जर लेवल ब्रेक होत असेल, बघा इकडे बघा, इकडे आला, आता इकडनं पुलबॅक, आता ही लेवल मोमेंटम झाली होती, इकडनं एक छोटा पुलबॅक घेतला, डबल पॅटर्न केला, ब्रेकआउट दिला, बऱ्यापैकी मोमेंटम देऊन पुलबॅक घेतला मार्केटने, पुलबॅक घेऊन सपोर्ट ब्रेक केला. याला बोलतात टप्पा. ओके, याला बोलतात टप्पा. कोणाकोणाला माहित नसेल तर समजून घ्या. आता इकडनं येऊन परत सेकंड टाइम इकडे आला, छोटासा टप्पा खाल्ला आणि त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक होत असेल किंवा मग इकडनं एखादा बेरिश फ्लॅगम पोल पॅटर्न क्रिएट करून जर लेवल ब्रेक होत असेल 22,287, जो की टेक्निकल इंट्राडे लोचा सपोर्ट आहे. त्यानंतर जर बघितलं तर फर्स्ट लेवल बनते 22,200च्या आसपास फर्स्ट लेवल. सेकंड लेवल जर बघितली तर 22,078च्या आसपास आणि थर्ड लेवल जर बघितलं तर 22,000ची राऊंड लेवल आहे. तर या काही लेवल निगेटिव्ह साईडला आपल्याला बघायला मिळत आहे. आता गॅप अप आणि गॅप डाऊन. आता हे गॅप अप आणि गॅप डाऊन हे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळते. आता नेगेटिव्ह मोमेंटम आहे, पुलबॅकची इकडे टेक्निकल दृष्ट्या जर बघितलं तर पुलबॅक येऊ शकतो, इकडे आपल्याला बघायला मिळू शकतो जर मार्केट फ्लॅटच्या आसपास. पण मार्केट जर गॅप अप ओपन झालं तर मार्केट मग थोडंसं रेंजमध्ये आपल्याला गुंतताना दिसू शकतं. कारण की काय होतं की मार्केट इकडे सपोर्ट तयार केलाय, हा रेजिस्टन्स आहे, त्याच्यामध्ये जर मार्केट कुठे ओपन होत असेल तर ही रेंज आणि ही रेंज आपल्याला कन्फ्युजन करण्यासाठी होऊ शकते. त्यामुळे इकडे मार्केट थोडंसं कन्सोलिडेशन करू शकतं. मग थोडं काय स्ट्रॅटेजी काय बनते का, इनसाइड कॅन्डल काय बनते का, किंवा काय रेंज क्रिएट करून मार्केट वरच्या साईडला लेवल ब्रेक करते का, खालच्या साईडला लेवल ब्रेक करते का, हे थोडंसं बघणं गरजेचं असतं. आणि ज्यावेळेस मोठा गॅप अप आणि गॅप डाऊन ओपन होतं थोडंसं मार्केटमध्ये कन्फ्युजन फॅक्टर येतं, कन्फ्युजन व्हायला लागतं. ओके, गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर मग इकडे बघा, लास्ट व्हिडिओमध्ये आपण हे पण बघितलं, गॅप डाऊन वर पण एक पुल बॅक बघायला मिळू शकतो. 500 पॉईंटचा निगेटिव्ह मोमेंटम आहे. गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर गॅप अप आणि गॅप डाऊन सेटअप आपल्याला बघायला मिळू शकतो. आता हा गॅप अप गॅप डाऊन सेटअप काय आहे हे देखील आपण प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये शिकवलेलं आहे डिटेल्समध्ये. गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर एक फुल बॅक आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतो ओपनिंगमध्ये. ओके, जाऊया बँक निफ्टीकडे. डेली टाइम फ्रेमवरती जाऊया, सगळ्या लेवल रिमूव्ह करूया. बघा इकडे ट्रेंड लाईन जेव्हा ब्रेक झाली त्याच्यानंतर एक हत्तीसारखी सोंड आपल्याला बघायला मिळते मार्केटमध्ये. ओके, आता इकडे जर बघितलं तर या लेवलवरती एक सपोर्ट आहे जिकडनं मार्केटमध्ये मुवमेंटम आला होता. आता त्या सपोर्टच्या आसपास आलाय का बँक निफ्टी, अजून बँक निफ्टीकडे स्पेस शिल्लक आहे. परंतु जर टेक्निकल दृष्ट्या जर बघितलं तर आता ज्या लेवलवरती बँक निफ्टी आहे त्या लेवलवरती मार्केटने आधी पण एकदा बऱ्यापैकी सपोर्ट घेतलेला होता. बँक निफ्टीचा चार्ट बघितला पण ते या लेवलवरती सपोर्ट, परत सपोर्ट, परत सपोर्ट, परत सपोर्ट, ब्रेक, रेजिस्टन्स, पुलबॅक, परत सपोर्ट आणि त्याच्यानंतर ऑल टाइम आहे. ही जी लेवल होती 50,000च्या आसपासची लेवल जर बघितले तर त्या लेवलवरून लास्ट टाइम जेव्हा ब्रेकआउट आला होता त्यावेळेस मार्केटने काय केलं होतं, ऑल टाइम बँक निफ्टी ऑल टाइम हाय लावला होता. म्हणजे ही एक काय होते आपल्याला एक डिमांड झोन बघायला मिळते. आणि आता जर बघितलं तर त्या डिमांड झोनच्या आसपास आपल्याला बँक निफ्टी येताना दिसतोय का, येताना दिसतोय. म्हणजे बँक निफ्टी जर बघितलं तर एका डिमांड झोनवरती आलेला आहे. आणि टॉप पासून जर बघितलं आपण बँक निफ्टीला, टॉप पासून जर बघितलं तर बँक निफ्टीमध्ये जवळजवळ 20%चा नेगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळतो. मग आता नेगेटिव्ह मोमेंटम 20%चा आहे, त्याच्यामध्ये बघितलं तर काही मोठ्या मोठ्या स्टॉकच्या न्यूज देखील होत्या जे की बँकिंग सेक्टरमध्ये होते. त्याचबरोबर ग्लोबल सेनारो देखील बऱ्यापैकी निगेटिव्ह होता. त्यामुळे जो निफ्टी आणि सेन्सेक्सच्या कम्पेअरमध्ये बँक निफ्टीमध्ये हेवी सेलिंग बघायला मिळालेलं आहे. ओके, आता इकडे जर बघितलं तर एक रेंज तुम्हाला बघायला मिळते की बाबा या लेवलच्या नंतर इकडे एक सपोर्ट आपल्याला बघायला मिळते. मग ही एक रेंज आहे बँक निफ्टीमध्ये 50,200च्या आसपास आजची क्लोजिंग आहे बघितलं तर. आणि डाऊन साईडला जर बघितलं तर 47,800च्या आसपास. म्हणजे साधारण इकडे जर आपण मोजलं तर साधारण 2,000च्या रेंज आपल्याला बघायला मिळते अजून इकडे आपल्याला सपोर्ट येसपर्यंत. आणि 2,000 बँक निफ्टी जर बघितलं तर आज 2,000 पॉईंट निगेटिव्ह आहे.
मग एका दिवसामध्ये पण आपल्याला 2-2 हजाराचे रॅली बघायला मिळत आहे. ओके, आता हे झालं ओव्हरऑल डेली टाइम फ्रेमवरती, जे की आपल्याला बघायचं होतं. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती काय आहे इकडे, थोड्याशा लेवल मार्क करून समजून घेऊया की रिसेंटली या लेवल नंतर कुठे सपोर्ट घेतला होता. तर पहिला जो सपोर्ट बघायला मिळतोय तो आपल्याला या लेवलवरती बघायला मिळतोय. सेकंड जर बघितलं सपोर्ट ते या लेवलवरती सपोर्ट सेकंड बघायला मिळते, आणि थर्ड जर बघितलं तर इकडे गॅप फिलिंगची लेवल आहे. ओके, सध्या आपण या 3 लेवलचा विचार करूया. ओके, या 3 लेवल आपल्याला बघायला मिळतात. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जाऊया. थोडीशी लेवल जर बघितली तर इकडे राऊंड लेवल आहे, त्याच्या आसपास इकडे थोडीशी राऊंड लेवलच्या आसपास 49,000. ठीक आहे. ओके, या डाऊन साईडच्या लेवल आपल्याला बघायला मिळतात ते निफ्टीचे. त्याची प्राइस ॲक्शन काय बनते, सपोर्ट काय बनतो हे देखील बघणार आहोत. रेजिस्टन्स जर बघितलं तर आजची क्लोजिंग 50,275ला आहे. साधारण या लेवलची क्लोजिंग आहे. आणि लास्ट टाइम जर बघितला की ब्रेकआउट नंतर मार्केटने कुठून जम्प घेतली होती, म्हणजे डिमांड झोन कुठून क्रिएट केला होता ते बघूया. या लेवलच्या आसपास 50,627. ओके, ही लेवल आपण मार्क करून घेऊया. ओके, मग इकडे काय बघायला मिळतं आपल्याला, लो बघायला मिळाला जो की सपोर्टचा आहे 50,056 नो ट्रेडिंग झोनचा सपोर्ट आहे. ओके, रेजिस्टन्स जर बघितलं तर लास्ट टाइम जर बघितलं तर या लेवलवर म्हणजे 50,630ची जी लेवल आहे त्या लेवलवरनं मार्केटमध्ये बुलिश मोमेंटम आला होता. म्हणजे या लेवलवरती काय थोडंसं डिमांड आपल्याला वाढताना दिसू शकते मार्केटमध्ये, बँक निफ्टीमध्ये. मग रेजिस्टन्स काय आहे 50,621, सपोर्ट आहे 50,050च्या आसपास. म्हणजे थोडीशी रेंज जर बघितलं तर मोठी आहे नो ट्रेडिंग झोनची. ओके, आता निफ्टी प्रमाणेच इकडे काय बघायला मिळते की बाबा टॉप पासून जर बघितलं तर हा जवळजवळ 4% आसपास निगेटिव्ह झालेला आहे. मग मार्केट जर फ्लॅट आपण होऊन जर डायरेक्ट ब्रेकडाऊन करत असेल तर इकडे या पुलबॅकच्या नंतर कुठला इकडे हेल्दी पुलबॅक बघायला मिळालेला नाहीये. ओके, आणि प्राइस ॲक्शन कसं आपल्याला जाताना दिसतं, अशा पद्धतीने जाताना दिसतं. म्हणजे एक पॅटर्न करताना आपल्याला प्राइस ॲक्शन बघायला मिळतं. तर इकडे तो पॅटर्न क्रिएट होतोय का डायरेक्ट खाली आल्यावरती, इकडे छोटासा पुलबॅक आहे परंतु क्लोजिंग थोडीशी खालच्या लेवलला आहे. आता इकडे जर एक हेल्दी पुलबॅक आला अशा पद्धतीचा, ओके, एखादा चॅनल क्रिएट करून जर चॅनल ब्रेक करत असेल त्याच्यानंतर जर सपोर्ट ब्रेक करत असेल नो ट्रेडिंग झोनचा आजचा, मग त्याच्यानंतर लेवल काय बघायला मिळतं, ते फर्स्ट लेवल जी आहे ती आहे 49,500. सेकंड लेवल जर बघितलं तर 49,000च्या आसपास म्हणजे राऊंड लेवल आहे. आणि थर्ड लेवल जर बघितलं तर 48,480. ओके, म्हणजे रिस्क टू रिवॉर्ड रेशो काय डायरेक्ट जर लेवल ब्रेक होत असेल तर रिस्क टू रिवॉर्ड इकडे व्यवस्थित बनत नाही. परंतु तिकडे जर टाइम स्पेंड करून पुलबॅक घेऊन छोटासा टप्पा खाऊन जर इंट्राडेचा लो ब्रेक होत असेल तर काहीसा नेगेटिव्ह मोमेंटम आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळू शकतो. बँक निफ्टीमध्ये आपल्याला एक सेलिंग प्रेशर बघायला मिळू शकतो. ओके, बुलिश साईडला जर बघितलं तर 50,621चा जो रेजिस्टन्स आहे त्याच्या वरती जर बघितलं तर हा स्विंग एक बघायला मिळतो. त्याच्यानंतर जर बघितलं तर या स्विंगवरती एक रेजिस्टन्स बघायला मिळतो. आजचा इंट्राडे हाय जो की आहे 51,600. आता इकडे जर बघितलं तर कुठलाही राउंडिंग बॉटम तयार होताना आता दिसतोय का आपल्याला चार्टवरती, नाही दिसत आहे. कुठलाही डब्ल्यू पॅटर्न बघायला मिळतोय का, म्हणजे बेसिकली जर सांगायचं काय की कुठलीही बुलिश प्राइस ॲक्शन आत्ता या चार्टमध्ये आपल्याला बघायला मिळत नाही. परंतु आत्ताच आपण बघितलं होतं की जी लेवल आहे 50,630च्या आसपासची, लास्ट टाइम त्या लेवलवरून एक डिमांड क्रिएट झाली होती मार्केटमध्ये, एक बुलिश मोमेंटम बघायला मिळाला होता. आता या लेवलवरती जर काहीसा बुलिश प्राइस ॲक्शन करून जर या लेवलला ब्रेक होत असेल बँक निफ्टी तर काहीशी डिमांड आपल्याला इकडनं बघायला मिळू शकते. मग त्याचे रेजिस्टन्स लेवल काय बनतात ते 50,998, 51,000 राऊंड लेवल आहे. त्याच्यानंतर स्विंग हाय जर बघितला या लेवलवरती 51,300चा सेकंड रेजिस्टन्स बघायला मिळते. आणि थर्ड रेजिस्टन्स जर बघितलं तर 51,600 लेवलवरती तिसरा रेजिस्टन्स बघायला मिळतोय. तर या काही रेजिस्टन्स लेवल आपल्याला जे आज मार्केटने जी प्राइस ॲक्शन दाखवली आहे त्यावरनं बघायला मिळत आहे.
ओके. आणि गॅप अप जर ओपन होत असेल तर काहीसा पुल बॅक आपल्याला बघायला मिळू शकतो, कारण की रेजिस्टन्स लेवलवरती गॅप अप ओपन होते. आणि नेगेटिव्ह सेनरमध्ये जर गॅप अप ओपन होत असेल तर काहीसा पुल बॅक आपल्याला बघायला मिळू शकतो. गॅप अप नंतर मार्केटची थोडीशी प्रायजेक्शन व्यवस्थित काळजीपूर्वक बघणे गरजेचं आहे. गॅप डाऊन ओपन होत असेल तर ओपनिंगमध्ये एक बुलिश मोमेंटम जो की गॅप आहे किंवा एक हेल्दी पुल बॅक आपल्याला बघायला मिळू शकतो. मग तिकडे काय इनसाइड कॅन्डल सेटअप वगैरे काय बनतोय किंवा काय रेंज बनते, रेंजचा ब्रेकआउट काय बनतोय, ह्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. ओके. आणि गॅप अप होऊन मोठीच कॅन्डल अशा एखादी बनली तर मग हाय पॉसिबिलिटी आहे की त्या कॅन्डलच्या आतमध्येच मार्केटमध्ये आपल्याला कन्सोलिडेशन करताना दिसू शकतं. मग संधी थोडीशी कमी बघायला मिळू शकते. ओके. सेन्सेक्स मध्ये जाऊया. सेन्सेक्सच्या सगळ्या लेवल रिमूव्ह करूया. डेली टाइम फ्रेमवरती जाऊया. आणि सेन्सेक्सनी बऱ्यापैकी सपोर्टच्या आसपास मोमेंटम दाखवलेली आहे. म्हणजे बघितलं निफ्टी आणि बँक निफ्टीच्या कम्पेअरला जर बघितलं तर सेन्सेक्स हा एका मोठ्या सपोर्टवरती आपल्याला येताना दिसतो. इकडे डबल टॉप पण इकडे बघायला मिळाला, इकडे या पद्धतीत डबल टॉप पण आपल्याला बघायला मिळत आहे. परंतु या लेवलवर जर बघितलं तर एक मोठी टाइम फ्रेम आहे ही डेली टाइम फ्रेम. बुलिश मोमेंटम ऑल टाइम आहे. निफ्टी सारखंच इकडे बुलिश मोमेंटम ऑल टाइम आहे आणि त्या डिमांड झोनवरती आपल्याला आता सेन्सेक्स येताना दिसतोय. म्हणजे जर बघितलं तर निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्स जर बघितलं तर एक शार्प सेलिंग मोमेंटम नंतर एका सपोर्टवरती आपल्याला येताना दिसत आहे. आता त्या सपोर्टवरती ते होल्ड होतंय नाही होतंय, सपोर्टवरनं बुलिश मोमेंटम येतोय नाही होतंय, हे आपल्याला मार्केटमध्ये होताना घडामोडी काय बघायला मिळतात, कॅन्डल काय बघायला मिळते, लेवल काय बघायला मिळतं ते हे थोडंसं बघणं गरजेचं आहे. ओके. आता मार्केट अशा लेवलला ते मार्केटला थोडंसं काळजीपूर्वक बघणं गरजेचं आहे. ओके. आता हा सपोर्ट आपल्याला बघायला मिळते. बऱ्यापैकी निफ्टीप्रमाणे चार्ट आहे. मार्केटमध्ये एक निगेटिव्ह मोमेंटम तयार होऊन मार्केटने जर बघितलं तर एक डे लोला क्लोजिंग दिलेली आहे. आता डेली टाइम वरती जाऊन जर बघितलं तर रिसेंटली काय इकडे सपोर्ट होता की बाबा या लेवलवरती एक मार्केटने मल्टिपल सपोर्ट दाखवला होता. त्याच्यामध्ये जर बघितलं तर या लेवलवरती एक सपोर्ट होता आणि या लेवलवरती एक सपोर्ट आपल्याला बघायला मिळते. ओके. बऱ्यापैकी सपोर्ट लेवलवरती सेन्सेक्स आलेला आहे. इकडे एक लेवल आहे, तिला आपण मार्क केले. ओके. या लेवलला थोडंसं आपण वरती घेऊ शकतो. मग राऊंड लेवलचा विचार करू. ओके. थोडंसं राऊंड लेवलवरतीच आपण इकडे आपण लेवल बघितलेला आहे. नेगेटिव्ह मोमेंटम, काहीशी कप अँड हँडलची प्राइस ऍक्शन इकडे. ओके. त्याच्यानंतर नेगेटिव्ह मोमेंटम, आजचा लो जर बघितलं तर 71,772, क्लोजिंग जर बघितली तर आसपास 72च्या झालेले आहे. ओके. 71,947 म्हणजे 72, म्हणजे ही काहीशी रेंज आपल्याला बघायला मिळते. 71,770च्या आसपास सपोर्ट आणि 72,337च्या आसपास रजिस्टन्स. ती एक नो ट्रेडिंग झोनची रेंज आपल्याला सेन्सेक्समध्ये बघायला मिळते. डाऊन साईडला तेच की मार्केटमध्ये एक नेगेटिव्ह मोमेंटम, पुल बॅक, हेल्दी पुल बॅक. आता इकडे एक हेल्दी पुल बॅक आला होता, त्याच्यानंतर मार्केटने लेवल ब्रेक केली, एक हेल्दी पुल बॅक, आणि त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक होत असेल नो ट्रेडिंग झोनची 71,772ची, तर मग निगेटिव्ह साईडला 71,250, 70,816 आणि 70,400 या काही सपोर्ट लेवल आपल्याला इकडे पाहायला मिळत आहे. ओके. बुलिश साईडला जर बघितलं तर या लेवलची स्विंग आहे, इकडे टप्पा होता, इकडे जो सपोर्ट घेतला खाली येऊन त्या लेवलवरती रेजिस्टन्स घेतले, म्हणजे मल्टिपल लेवल आहे. आणि इकडे काहीशी बुलिश प्राइस ऍक्शन करून इकडे ट्रेंड लाईन पण आहे, जे की निफ्टी प्रमाणे सेन्सेक्स मध्ये देखील ट्रेंड लाईन बनलेली आहे. ओके. एक मिनिट तुम्हाला ट्रेंड लाईन दाखवतो. इकडे जर बघितलं तर इकडे अशी एक पद्धतीने ट्रेंड लाईन बनलेली आहे. तर इकडे काय बघायला मिळते की ट्रेंड लाईन तर आहेच, काहीशी प्राइस ऍक्शन डबल बॉटम किंवा काही बुलिश प्राइस ऍक्शन, त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक होत असेल तर मग रेजिस्टन्स पण ब्रेक होतोय, ट्रेंड लाईन पण ब्रेक होतीये आणि मग तिकडनं काहीसा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. मग फर्स्ट लेवल जी बनते स्विंग हाय, स्विंग आजचा इंट्राडे आहे, आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर गॅप, बुलिश साईड ब्रेक लेवल, स्विंग हाय 72,755,
73,000च्या आसपास सेकंड लेवल आहे आणि गॅप फिलिंगची लेवल आहे 73,500. ओके, तर या काही लेवल बुलिश साईडला आपल्याला बघायला मिळत आहे. डाऊन साईडचे लेवल काहीशी बेरिश प्रायजेक्शन, त्याच्यानंतर 71,250, 70,816 आणि 70,400 हे आपण बघितलेलं आहे. आता गॅप अप जर ओपन होत असेल तर या लेवलवरती एक रेजिस्टन्स आहे, या लेवलवरती एक सपोर्ट आहे आणि ही ओपनिंगची जर गॅप अप लेवल होत असेल तर मग इकडनं मार्केट थोडंसं कन्फ्युजन करू शकतं, मार्केट थोडंसं कन्सोलिडेशनमध्ये जाताना दिसू शकतं आणि गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर ओपनिंगमध्ये एक पुलबॅक बघायला मिळू शकतो. ओके, आय होप तुम्हाला सुटसुटीत पद्धतीत निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचे लेवल समजले असतील. व्हिडिओ जर आवडला असेल तर आवर्जून व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचे काही क्वेश्चन असेल मार्केट रिलेटेड तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि जे पण मित्र, तुमचे मित्र, फॅमिली ओके शिकण्यासाठी इंटरेस्ट असाल तर त्याच्यापर्यंत नक्की व्हिडिओ शेअर करू शकता. ओके, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर मास्टर क्लास अशी कमेंट करू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.